नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे ते म्हणजे आता इकडे आर्यन त्याचा फोन शोधत असतो, पण त्याला काही त्याचा फोन हाती लागत नाही आहे. तर आर्यनचा फोन घेऊन मंजू गायब झालेली असते. मंजूने आर्यनचा फोन पळवलेला असतो, कारण तिला बघायचं असतं की नक्की आर्यनचं काय झालं आहे. कारण मग कालही आर्यनने मंजूला फसवून बाहेर घेऊन गेलेला असतो. ही गोष्ट काही मंजूला आवडलेली नसते. त्याचबरोबर आता आत्याबाईसोबत आर्यनचं काय नातं हे देखील सत्या आणि मंजूला शोधून काढायचं असतं. आणि त्याचमुळे आपल्याला बघायला मिळतं की आता मंजूने आर्यनचा फोन चांगलाच लंपास केलेला असतो. आता सत्या आणि मंजू दोघंही आर्यनचा फोन बघत असतात. इकडे आर्यनला समजतं की आपला फोन सापडत नाही आहे. आर्यन घरामध्ये वेड्यासारखा फोन शोधत असतो, पण त्याला काही फोन सापडत नाही. त्यावेळेस इकडे सत्या आणि मंजू अंगणामध्ये तो फोन बघत असतात. त्यामध्ये काय मिळतंय का हे सगळं त्यांचं बघायचं सुरू असतं. तेवढ्यातच आर्यन आता मम्मी साहेबांचा फोन घेतो आणि मम्मी साहेबांच्या फोनवरून स्वतःच्या फोनवरती फोन लावतो. त्याला बघायचं असतं की फोन कुठं वाजतोय, कोणी घेतलाय, तो काय करतायत लोक ह्यासाठी. आता सत्या आणि मंजू दोघंही फोन घेऊन बघत असताना अचानक मम्मी साहेबांच्या नावावरून फोन येतो. त्यावेळेस सत्याला कळतं की आर्यननेच फोन केलेला आहे. आता आर्यनचा फोन लगेचच सत्या सायलेंटवरती ठेवून देतो आणि त्या दोघांचं लपून आर्यनचा फोन शोधायचं, फोनमध्ये काही मिळतंय का हे बघायचं काम सुरूच असतं. आता तुम्हाला काय वाटतं, आर्यनच्या फोनमध्ये जे काही गुपितं लपलेली आहेत ते गुपितं सत्या आणि मंजूला कळणार का? नक्की आर्यनचे सगळ्या काळ्या धंद्याचा उलगडा ह्या दोघांसमोर होणार का? आणि जर का असं झालं तर मात्र आर्यनला सत्यापासून आणि मंजूपासून कोणीही वाचवू शकत नाही आहे. नक्की मालिकेत पुढं काय होतं हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका. इन्स्पेक्टर मंजू आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.